नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण आपल्या किचन व्लॉग्समध्ये हरभऱ्याच्या पाल्याची भाजी बनवणार आहोत. बघा, ही आपण आता इथं हरभऱ्याच्या पाल्याची भाजी घेतलेली आहे. ही भाजी बनवताना ही भाजी पाण्यामध्ये धुवून न घेता ती घरी आणल्यानंतर व्यवस्थित हाताने झाडून घ्यायची आणि साफ करून घ्यायची, ती धुवून घ्यायची नाही. ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मिरची आणि लसूण आणि ही फक्त हरभऱ्याच्या पाल्याची भाजी. सर्वात अगोदर आपण कढईत तेल टाकून घेऊया. कढई आता चांगली गरम झालेली आहे. ही भाजी बनवताना तेलाचा सुद्धा कमी वापर करायचा. या भाजीसाठी तेल जरा कमीच वापरायचं, जेणेकरून ती भाजी तेलकट लागणार नाही. आता तेल गरम झालेलं आहे. सर्वप्रथम आपण तेलावरती लसूण टाकूया. लसूण तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे. लसूण फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये कापलेली मिरची ॲड करायची. मिरचीसुद्धा तेलावर चांगली फ्राय करून घ्यायची. आता तेलावर लसूण आणि मिरची फ्राय झालेली आहे. आता आपण त्यात भाजी ॲड करूया. या भाजीमध्ये तुम्ही मिरचीचा ठेचासुद्धा ॲड करू शकता आणि तिळकूटसुद्धा ॲड करू शकता. तिळकूट, शेंगदाण्याचा कूट ॲड करू शकता तुम्ही. पण जर आपल्याला या भाजीची ओरिजिनल चव पाहिजे असेल तर फक्त यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची आणि नमक फक्त ॲड करायचं आहे. तर आपल्याला या भाजीची जी ओरिजिनल चव आहे ती कळते. तेलसुद्धा आम्ही यात कमी वापरलेलं आहे, जेणेकरून या भाजीची आपल्याला ओरिजिनल चव लागते. आता भाजीत आपण मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड केल्यावर भाजीला थोडंसं पाणी सुटतं आणि भाजी शिजायला मदत होते. आपण या भाजीमध्ये मीठ ॲड केल्यामुळं आता या भाजीला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे. या भाजीत नमक थोडंसं कमीच टाकायचं. ही भाजी थोडीशी चवीला आंबट खारपट असल्यामुळं मीठ जर आपण जास्त टाकलं तर भाजी खारपट होण्याची शक्यता असते, म्हणून थोडंसं मीठ कमी घालायचं. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि या भाजीबरोबर जर तांदळाची भाकरी असली तर खूपच मजा येते जेवणाला. अशा पद्धतीनं आपण ही बघा, हरभऱ्याच्या पाल्याची भाजी आणि तांदळाची भाकरी